नमस्कार, मी फातिमा इनामदार. आपण पाहत आहात सिटी नाव. महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील सामान्य जनता आजपर्यंतच्या सर्वाधिक महागाईचा सामना तर करतच आहे. अशा परिस्थितीत जनतेला महागाईच्या संकटातून दिलासा देण्यासाठीचे धोरण आखणे हे सरकारचे कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्रातील फडणवीस, पवार, शिंदे सरकारने मात्र आधीच महागाईच्या चटक्यांनी पळलेल्या जनतेला वीज दरवाढीचा शॉक दिला आहे. यावर काय बोलल्या खासदार सुप्रिया सुळे, चला पाहूयात. पार्लमेंटमध्ये लवकरच होणारे सहकारी दंगेकरजी आणि उपस्थित बंधूंनी बघितले. खरं तर आम्ही दोघंही सकाळी 7-7:30ला प्रचार सुरू करतो, पण आमच्यामध्ये इतकी प्रचंड अस्वस्थता काल, पण आम्ही दोघंही प्रचार करताना काल प्रत्येक ठिकाणी लोक आम्हाला दोघांनाही थांबून विचारत होते की बाबा तुम्ही प्रचार करताय ही चांगली गोष्ट आहे, पण नक्की काय या राज्यात चाललंय. कारण शेतकऱ्याचं तर कंबरडं मोडण्याचं पाप या सरकारने केलेलंच आहे, पण जसं विजेचा दर वाढलेला आहे तसं आपल्या घरातले ज्येष्ठ नागरिक जे औषधं घेतात त्या औषधाचाही भाव वाढलेला आहे. म्हणजे अगदी दुर्दैवी आहे. आणि ह्या बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि महागाईचं हे जे सरकार आहे त्याला हद्दपार करायची वेळ आलेली आहे. आमची वैयक्तिक कुणाशी ही लढाई नाही, पण ही लढाई नैतिकतेच्यावर. आज तुम्ही बघताय आईस म्हणजे बर्फ नाही, आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी. आमचे बंधू आम आदमी पार्टीचे फार मोठे नेते संजय सिंगजी, काल मी सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की 6 महिन्यानंतर त्यांना बेल मिळाली, कारण का 1 रुपयाचाही भ्रष्टाचार सापडला नाही. जे 6 महिने संजय भाऊंना जेलमध्ये टाकण्यात आलं त्यांचा मोठा गुन्हा काय माहितीये, त्यांनी भारतीय जनता पक्षाची पार्लमेंटमध्ये पोलखोल केली म्हणून त्यांना जेलमध्ये टाकायला. मग ही लोकशाही आहे का दडपशाही आहे? या दडपशाहीच्या विरोधात पूर्ण ताकदीने इंडिया आघाडी आता रस्त्यावर उतरलेली आहे आणि हम लढेंगे और जीतेंगे. त्यामुळे त्यांच्या पैशा आणि दडपशाही माझ्या कानावर येतं की धमकी दिल्या जातात, लोकांना सांगितलं जातं तुमच्यावर केसेस होतील. आम्ही केसेसला कधी घाबरलो नाही आणि घाबरणारही नाही, कारण आम्ही ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये लोकशाही पद्धतीने आम्ही नेहमी इलेक्शन हे लढलेलो आहोत. पण दडपशाहीच्या विरोधात, महागाईच्या विरोधात, भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही ताकदीने उतरलेलो आहोत. आज महाविकास आघाडीचे सगळे घटक हे वीज दर वाढ आणि औषधाची किंमत वाढण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. आम्ही दोघंही प्रचारही करू, पण त्याचबरोबर वेळ पडली तर सगळा प्रचार एका बाजूला ठेवू आणि आपण दोघं आजपासून एक चेतावणी देऊया. नाहीतर आपण या ऑफिसच्या बाहेर आपण दोघं जोपर्यंत दर वाढ कमी होत नाही आणि औषधाचा भाव कमी होत नाही आम्ही आंदोलन करत राहणार. ही एक विनंती आम्ही करतोय अगदी लोकशाही पद्धतीने, कारण का इलेक्शन येतील आणि जातील, पण या देशातला कष्ट करणारा ज्याला रोज औषध खावं लागतं त्याची जबाबदारी कोण घेणार? आज ज्याच्या घरामध्ये आत्ताच आम्ही हिशोब करत होतो भाऊ की जर आजची जे गरीब कष्ट करणारे ज्यांचा हातावर पोट आहे त्यांचं तुम्हाला माहिती आहे 600 रुपयांनी बिल वाटणार आहे. 600, बरोबर आहे? म्हणजे गरीब मिनिमम 600, म्हणजे पुढच्या महिन्याला जे बिल येईल ते 600 रुपयांनी वाढलेलं असेल सगळ्यात कमी, आणि बाकीचं तर 35% वाढलेलं आहे, 36%, 500च्या पुढे. त्याच्यामुळे आपल्याला मला असं वाटतं आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे. आपण बघितलं रामलीला मैदानाचा आपण उल्लेख केला, मला इतका अभिमान वाटला की मी तिकडे उद्धवजी, सोनियाजी, अरविंद केजरीवालांच्या ज्या मिसेस आहेत, आदरणीय पवार साहेब, हे सगळे पूर्ण ताकदीने अरविंद केजरीवालजींच्या मागे आम्ही उभं आहोत. आणि जोपर्यंत अरविंदजींना न्याय मिळत नाही आम्ही स्वस्त बसणार नाही, हेही मला या आम आदमी पार्टीच्या निमित्ताने सांगायचंय. काँग्रेसचा काय हाल वेगळे नाहीये. तुम्हाला तर IT ची नोटीस पाठवली, मी 3 वेळा वाचली. 1800 कोटी, करे
1800 कोटी, मी विचार करत होते 1800 कोटीचा टॅक्स भरतो कोण? मोठे लोक भरतही असतील, आपल्याला नाही माहिती, पण 1800 कोटी रुपयाचा टॅक्स हा काँग्रेस पक्षाला लावलेला आहे. हे सुडाचं राजकारण नाही तर काय हो? हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. इथे कधीच सुद्धा सुडाचं राजकारण झालं नाही आणि हवी होऊ देणारी नाही. त्याच्यामुळे ही सत्ता आणि पैशाचा जो गैरवापर महाराष्ट्र आणि केंद्र सरकार करतंय त्याच्या विरोधात पूर्ण ताकदीने इंडिया अलायन्स लढेल. तुम्ही आम्हाला अटक करा, आम्हाला जेलमध्ये टाका, आम्हाला फाशी द्या, पण आम्ही लढत राहणार. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. सगळे प्रचार सोडून एवढ्या मोठ्या संख्येने सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी आले, त्यांचे मी आभार मानते. पण मी एक गोष्ट सांगते, मला जेव्हा जेव्हा लोक विचारतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती सीट लढणार, मी म्हणते 48. कारण का 48 सीट्स आपण सगळे मिळून लढतोय. सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते प्रचंड मेहनत करतायत. बारामती लोकसभा मतदारसंघात जेवढी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पडते त्याच्यापेक्षा जास्त काँग्रेस, आम आदमी आणि शिवसेना धावपळ करते. त्याबद्दल मी सगळ्या या मित्र पक्षांचे मनपूर्वक आभार मानते. आणि दंगेकरजी, अब तुम्ही आपण दोघं 6-5ला जाऊया का 6ला जाऊया जूनमध्ये? आम्ही दोघांनी माझं तिकीट मी यांचं बुकिंग करून ठेवलंय. अमोल दादाचं तर ऑलरेडी आहेच आहे. त्यामुळे आम्ही सगळे तुमचे आशीर्वाद आहे. संजय वागिरे मुंबईच्या एअरपोर्टवरनं जाणार का पुण्याचं? चला, आमच्या या 4 सीट या इंडिया आघाडीच्या नक्की आहेत आणि या तुमच्या या देशातल्या शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे त्या सगळ्या कष्टकर्त्यांसाठी सेवा, सन्मान आणि स्वाभिमान, आमचं 3 शब्दात आमचं काम आहे. सेवा मायबाप जनतेची, आम्ही सगळ्यांचा मान सन्मान करणार, ज्येष्ठांचा, शेतकऱ्यांचा, महिलांचा आणि स्वाभिमान तुमच्या माझ्या महाराष्ट्रात. पुन्हा सगळ्या